केडगाव प्रभाग क्रमांक 17 मध्ये मोहिनीनगर जलकुंभ ते इंदिरानगर जलकुंभ नवीन जलवाहिनी कामाचे उद्घाटन संपन्न। केडगाव उपनगराच्या विकासासाठी नगरसेवक मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्याला यश। इंदिरानगर पाणी योजनेसाठी 1,55,00,000चा निधी मंजूर। शहरात यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली नव्हती। राज्य शासनाच्या माध्यमातून शहरातील विविध विकास प्रकल्पांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यातून नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लागत आहेत। केडगाव हे शहरातील सर्वात मोठे उपनगर असून या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। कायनेटिक चौक ते आरणगाव या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला। त्यातून या मार्गावर दुभाजक, फुटपाथ आणि पथदिव्यांची उभारणी करण्यात आली आहे। माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी केडगाव परिसरासाठी 3 पाण्याच्या टाक्या मंजूर करून आणल्या। त्यांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहेत। पुढील 20 वर्षांचा विचार करून विकास कामांचे नियोजन करण्यात आले आहे। आम्ही केवळ विकासाच्या काल्पनिक गप्पा मारत नाही, तर प्रत्यक्षात विकास कामे पूर्ण करण्यावर भर देत आहोत। मनोज कोतकर यांची कार्यक्षम नगरसेवक म्हणून ओळख आहे। त्यांनी नागरिकांचे प्रश्न सातत्याने प्रशासनासमोर मांडले आहेत। या भागातील नागरिकांना केडगाव परिसरामध्ये दळणवळणासाठी भुयारी मार्गाची निर्मिती केली असून या कामासाठी मनोज कोतकर यांनी माननीय खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व माझ्याकडे पाठपुरावा केला असल्यामुळेच हे काम पूर्ण झाले आहे। दौंड रोड परिसरातील लाईटचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठीही प्रयत्न केले जातील। यापूर्वी नगरसेवक मनोज कोतकर यांनी जनतेच्या लाईटच्या प्रश्नासाठी आंदोलन केले होते। विद्युत विभागाने त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल केले आहे। जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवणारे नगरसेवक तुम्ही निवडून दिले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। हे अहिल्यानगर शहराचं एक वेगळं उपनगर आहे, पण हा परिसर हा केडगावच्या 17 नंबर प्रभागामध्ये येतो आणि याचा आज पाण्याच्या लाईनचा उद्घाटन सोहळा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। कार्यक्रमाला ज्यांच्या पुढाकारातनं हा कार्यक्रम म्हणजे निधी आला, ज्यांच्या प्रयत्नातनं सगळा निधी आलेला आहे, असे नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती मनोजदादा कोतकर, त्याचप्रकारे या परिसराचे ज्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका आहेत असे जालूतात्या कोतकर, त्याचप्रमाणे सुमितजी लोंढे यांच्याही सौभाग्यवती या आपल्या भागाच्या नगरसेविका आहेत। आणि त्याचप्रकारे ह्या परिसरामध्ये सातत्यानं कार्यशील असणारे नगरसेवक मयूरजी बांगरे साहेब, हे सर्व मंडळी सातत्याने प्रयत्नशील असतात आणि प्रयत्नशील असल्यामुळेच तुम्ही या 4ही लोकांना जानेवारी महिन्यातल्या झालेल्या सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्याने मोठ्या फरकाने त्यांना विजय करून दिलं आणि त्यांना 5 वर्ष आपल्याकडे सेवा करण्याची संधी दिली। आणि आपण जर पाहिलं तर जशा निवडणुका झाल्या तसे हे लोक लगेचच ताबडतोब कामाला देखील लागले। आज आपल्याला मागण्या भरपूर असतात। मागच्या नगर शहर जसं स्थापन झालं त्यावेळेसपासून एवढे मोठे कामं कधी झालेले नव्हते, पण मागच्या काही काळामध्ये आपल्याला तशा पद्धतीचे कामं आपल्याला अहिल्यानगर शहरामध्ये झाले पाहायला मिळाले। आता सगळ्यांना वाटतं की लगेचच झालं पाहिजे, पण जसा निधी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होईल तसा आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मंडळी करत असतो। मग तो केंद्र सरकारचा असो, राज्य सरकारचा असो किंवा कुठलाही निधी असो, हे सगळे निधी आपल्यापर्यंत नागरिकांना उपयुक्त कसा येईल याच्यामध्ये आम्ही सगळेच मंडळी प्रयत्नशील असतो। आणि मग महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, आम्ही असेल, दोघांनी मिळून प्रत्येक भागामध्ये शब्द दिलेत आणि आम्हाला लोकांना ग्वाही दिलेली आहे की पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ही जी काय आम्ही आश्वासनं आपल्याला देतोय, ग्वाही देत आहोत, तर ही सगळी कामं पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर ही झालेली असतील, हे आम्ही तुम्हाला खात्री दिलेली आणि विश्वास दिलेला आहे। आणि ते जर झाले नाही पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होईपर्यंत, तर आम्ही कुठल्याही प्रकारे मतं देखील मागायला आपल्यापर्यंत येणार नाही, असं आम्ही जाहीररित्या अनेक वेळेला सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही काय कुठली काळजी करू नका। आज नगर शहरामध्ये तुमच्याकडे पहिली दौंड रस्ता पाहिला तर इथं काही कॉन्क्रीटीकरण नव्हतं। कायनेटिक चौकाचा इकडचा भाग कुठेही तुरळक रोग वस्ती होती, पण जसं कायनेटिक चौकापासून इकडे कॉन्क्रीट रोड झाला, इथं तसं पाहायला गेलं तर सिंगल लेन रस्ता आहे। पण आपण प्रयत्न केले, शासन दरबारी प्रयत्न केले, आपण इथं चौपदरीकरण करून घेतलं या परिसरामध्ये। आता पुढे गेले तुम्ही सगळा सिंगल रोड आहे का डबल चौपदरीकरण आहे? सिंगल रोड आहे पुढं, पण आपण इकडे चौपदरीकरण करून घेतलं आणि आपण त्याला मागं लागलो की त्याला सांगितलं कुठं तुमच्याकडे लाईट नसतील पुढं आम्हाला सांगू नको, पण जेवढा आरंगाव चौकापासून तर कायनेटिक चौकापर्यंत तू लाईट सुद्धा लावून दिल्या पाहिजे। आम्ही त्याला ती मागणी केली मनोजदादा, बरोबर नाही? आणि त्या लाईट सुद्धा आपण लावून घेतल्या।
त्याच्यानंतर आम्ही त्याला सांगितलं की फुटपाथ साईडला तयार करा, फुटपाथ करून घेते. त्याला सांगितलं मग त्या फुटपाथला जाळ्या लावून द्या, कारण लोक अचानक रस्त्यावर सुद्धा कुणी एखादा मुलगा, लहान मुलगा किंवा आपल्याही मोबाईलवर लक्ष नसतं, कधी फोनवर बोलतो कारण माणूस अचानक खाली पाय टाकतो, स्पीडमध्ये गाडी चालली तर अपघात होऊ शकतो. म्हणजे त्या सुद्धा बॅरिगेड्स लावून घेतले. म्हणजे एवढं बारकाईने आमसारख्या कार्यकर्त्यांचं लक्ष या सगळ्या कामांवरती असतं. केडगाव प्रभाग क्रमांक 17 मध्ये माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून मोहिनीनगर जलकुंभ ते इंदिरानगर जलकुंभ भरण्यासाठी नवीन जलवाहिनी कामाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, नगरसेवक मयूर बांगरे, जालिंदर कोतकर, सुमित लोंढे, अजित कोतकर, संभाजी पवार, अजय चितळे, सविता पवार, सुरेखा कदम, शकीला पठाण, विजया बोठे, अलका सुपेकर, सुरेखा खामकर, मीना भापकर, अनिता बेद्रे, सुनीता भापकर, सीताराम खामकर, संतोष कदम, शंकर भडांगे, भास्कर कराळे, रावसाहेब कातोरे, प्रकाश सुपेकर, निखिल काळे, यश भापकर, हर्षल कदम, सौरभ सुपेकर, प्रशांत लगड, नाना गायकवाड, प्रवीण वायकर, गणेश खामकर, सागर शिंदे, ओम कदम, प्रमय झरेकर, आदित्य पवार, हरिश्चंद्र शिर्के, शाहू गायकवाड आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर म्हणाले की प्रभाग क्रमांक 17 मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून इंदिरानगर, मेहरबाबा टेकडी आणि कांबळेमळा परिसरात 3 पाण्याचे टाके मंजूर करून आणण्यात आल्या होत्या. त्यापैकी इंदिरानगर येथील पाण्याच्या टाकीचे काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित 2 टाक्यांची कामेही लवकरच सुरू होणार आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मोहिनीनगर येथील मुख्य जलवाहिनीवरून पाईपलाईनद्वारे इंदिरानगर जलकुंभात पाणी आणण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या योजनेमुळे इंदिरानगर, विद्यानगर, हनुमाननगर आणि कायनेटिक चौक परिसरातील नागरिकांना एकाच वेळी आणि पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील काही महिन्यात कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. ते पुढे म्हणाले की या भागातील नागरिकांना केडगाव परिसरात सहज ये-जा करता यावी यासाठी भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली असून त्यामुळे दळणवळणाचा प्रश्नही सुटला आहे. दौंड रोड परिसरातील वीज प्रश्न अद्याप प्रलंबित असून तो सोडविण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली येत्या मंगळवारी महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात येणार आहे. आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकास कामे पूर्ण झाली असून कायमस्वरूपी सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने प्रत्येक काम पूर्ण केले जात आहे, असेही मनोज कोतकर यांनी सांगितले. आज आपल्या दौंड रोड परिसरासाठी मागच्या वेळेस आपण पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन केलं आणि त्याचं काम बऱ्यापैकी वरती आलं आणि त्याला आवश्यक असणाऱ्या जी पाण्याची पाईपलाईन आहे तिचं उद्घाटन आज या ठिकाणी माननीय आमदार संग्राम भाई जगताप साहेब त्याचप्रमाणे सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं. या ठिकाणी हा भाग झपाट्याने वाढतोय आणि पाण्याची समस्या जाणवायला लागली. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या ठिकाणी एक नवीन पाण्याची टाकी उभा केली आणि त्यासाठी मोहिनीनगरच्या पाण्याच्या टाकीपासून जी मेन लाईन येते त्या मेन लाईनवरलाच जोडून आपण या ठिकाणी ती लाईन इंदिरानगरला आणतोय आणि त्याच टाकीच्या माध्यमातून आपलं विद्यानगर असन, इंदिरानगर असन, हनुमाननगर असन, त्याचप्रमाणे कायनेटिक कंपनी जवळचा जो भाग आहे या भागासाठी या पाण्याच्या टाकीचा उद्याच्या काळात उपयोग होणार आहे. आणि जी आपल्याला जी पाण्याची वेळ ठरलेली नाही तर ती इथे स्टोरेज झाल्यानंतर आपल्याला एक वेळ त्या ठिकाणी ठरली जाईल आणि त्यानुसार पाणी आपल्या भागाला मिळणार आहे. त्याचबरोबर पाणी उंच ठिकाणी असल्यामुळं प्रेशरने पाणी या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळणार आहे. भविष्याच्या दृष्टीने आपल्या प्रभागाचा विचार करून त्या ठिकाणी माननीय आमदार संग्राम भाई जगताप यांनी सुचवल्याप्रमाणे एक दौंड रोडला एक दूधसागर जवळील मेहरबाबाच्या टेकडीवर आणि एक कांबळेमळ्यात अशा 3 टाक्या त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या आणि ती घेतल्यानंतर पहिल्या आपल्या इंदिरानगरच्या पाण्याच्या टाकीचं काम आज या ठिकाणी चालू झालंय.
उद्याच्या काळामध्ये ही टाकी झाल्यानंतर दौंड रोडच्या नागरिकांचा प्रश्न संपणार आहे. त्याचप्रमाणे मोहिनीनगर, दूधसागर, शास्त्रीनगरच्या नागरिकांना देखील ज्या मोहिनीनगरची टाकी आहे ती तिथं स्टोरेज होऊन तिचा त्या भागातील नागरिकांना फायदा होणार आहे. आणि जी मेहरबाबाची टेकडी झाल्यानंतर दूधसागर असन आणि लोंढेमळे असन या भागातील नागरिकांना त्या ठिकाणी त्या टाकीवरून पाणी देण्याचं काम पुढील काळात आपण करणार आहोत. आणि ह्या टाक्या म्हणजे टाक्या उभ्या राहिल्या तर आपल्याकडं पाणी साठवणूक होईल आणि पाणी साठवणूक झाल्यानंतर आपल्या भागाला वेळेत पाणी मिळण्याचं काम भविष्यात होणार आहे. आमदार साहेबांना एक विनंती आहे की आमच्या दौंड रोड परिसरामध्ये लाईटीचा मोठा प्रश्न कायम या ठिकाणी उभा राहतो. कारण की आरंगाव फेडरवरती या भागाची लाईन असल्यानं त्या ठिकाणी लाईट वेळी अवेळी कधी पण जाती. बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी आम्हाला MSCB बरोबर भांडावं लागतंय. माझ्यावरती 2 गुन्हे दाखल झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी मदत केली, नाही तर मला देखील तुम्हाला सांगतो 2 महिने आत बसावं लागलं असतं. आणि आत बसल्यावर तुम्ही काय कोणी डबा घेऊन तिथं मला आले नसते. कारण तिथं डबा काय कोणाला देता येत नाही, त्यामुळे तुम्ही आले नसते. नाही तर नक्कीच तुम्ही माझ्यासाठी, कारण मी तुमच्यासाठी भांडतोय म्हणल्यावर तुम्ही माझ्यासाठी उभा राहता. तर पुढच्या काळामध्ये आमदार साहेब आमच्या लाईटचा प्रश्न आणि त्याचप्रमाणे अंतर्गत काही रस्ते आहेत. आता सावेडी भागाला संपतदाता आहे तर सावेडी भागाला खूप मोठा निधी आपण उपलब्ध करून दिला. तसा आमच्या केडगाव भागाला देखील मोठा निधी उद्याच्या काळात आपण मंजूर करून देणार आहोत. आपण बरेचसे मोठे कामं केडगावमध्ये आता केलेत, चालू आहेत. तर पुढच्या काळात देखील आपण जे आमचे फक्त हनुमाननगरचे दौंड रोड परिसरातील काही कामं राहिलेत तेवढे मार्गी लावून द्याल याची आम्हाला अपेक्षा आहे. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. कार्यक्रमाच्या शेवटी परिसरातील नागरिकांनी विकास कामांचे स्वागत करत आमदार संग्राम जगताप आणि माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर.